याच्या आधी जी मी आपल्याला माहिती दिली तिन्ही देवतांची, चंद्रेश्वर महादेव, रेणुका आई आणि गणपती भगवान, या सगळ्या भक्तांसाठी इथं आमच्या बंधूंनी, जय अंबे बाबांनी त्यांच्या गुरु आज्ञेने, त्यांचे गुरु असतात बालोदला श्री श्री पत्तापे महाराज यांना वंदन, त्यांनी त्यांच्या आज्ञेने इथे अन्नक्षेत्र चालू केलं आहे व इथं तिन्ही येणाऱ्या भक्तांसाठी आपण फ्रीमध्ये अन्नदान देतो आहे। त्याच्यात डाळ भात भाजी पोळी सगळं असतं, इथं कोणताही शुल्क घेतला जात नाही आणि रोज सकाळी पहिला नैवेद्य जसं स्वयंपाक तयार झाला की पहिला नैवेद्य चंद्रेश्वर महादेवांना जातो, दुसरा नैवेद्य आई रेणुकाला जातो, तिसरा नैवेद्य इथे जे गणपती महाराज आहेत इच्छापूर्ती गणपती भगवान त्यांना जातो, चौथा नैवेद्य पुढे एक सिद्ध गोरखनाथांचं मंदिर आहे त्यांना जातो व पाचवा नैवेद्य इथे जे आपण मंदिर स्थापन केलेलं आहे इथे आपण 10:30ला आरती करतो, तो नैवेद्य ठेवतो, ते नैवेद्य आरती केली जाते। जे भक्त असतात सगळ्यांना घेऊन आपण इथे आरती केली जाते। आरती झाल्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो नैवेद्यामध्ये टाकला जातो, प्रत्येकाला डाळमध्ये डाळ भाजीत भाजी पोळीत पोळी टाकला जातो आणि प्रार्थना केली जाते। वदनी कवळ घेता हे जे रामदास स्वामींनी जे महामंत्र दिला आहे जेवणा आधीचा तो घेतला जातो व प्रत्येकाला इथे मग महाप्रसाद सुरू होतो आणि इथे निशुल्कपणे पूर्ण पोट भरून भक्तांसाठी महाप्रसाद सेवा आमच्या मोठ्या बंधूंनी सुरू केली आहे। आम्ही खूप करतो याच्या मागचा त्याचा भाग नाही आहे, हे देव आमच्याकडनं आमचे महागुरू जलाराम बाप्पा करून घेतात, आई अन्नपूर्णा करून घेते आणि इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपण महाप्रसाद देतो आहे। तरी माझी विनंती आहे, चांदवड या महाधामामध्ये या त्रिवेणी संगमामध्ये जे कोणी भक्त येतात, जो कोणी हा व्हिडिओ बघतो आहे त्यांनी अवश्य इथं यावं, देवाचं दर्शन घ्यावं व इथं येऊन या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो। जय अंबे।